मी आता अजयच्या बिल्डिंगच्या इथं आलोय अजयला घ्यायला आणि एकदम आमदारासारखं निवांत येतो, बघू शकता मित्रांनो. ते बघा एकदम पटेल की मध्ये बरं काय, म्हणजे त्याची वाट बघावं लागते आम्हाला नेहमी. आणि एकदम निवांत येतो. एखादा आमदार गिमदार कसा राहतो, लाज वाटायला पाहिजे याला थोडीशी. हा खरं तर मला यायची इच्छाच नव्हती, पण आता यांनी गुड मॉर्निंग बॉयज गर्ल्स. चेन मला सांगा भाई, एवढा पटेल हा. चेन बघा मित्रांनो, 5-7 लाख रुपयाची चेन गळ्यात घालून जिमला. 7.5 लाखाची झाली. आता रेट वाढलाय गोल्डचा. 7.5 लाखाची चेन एवढ्या पाटे घालून जर निघल्या घरातून, मला तर मारतील. त्या चेनीमुळे मित्रांनो मोठा गेम होऊन जाईल यार, लय डेंजर आहे. जाऊ द्या, चला आता जिम मध्ये भेटू. सर्वात आधी ना मेडिकलवर जाऊ आपण. ओमी घ्यावा लागेल, ती महत्वाची आहे, नाही तर जिम होणार नाही, कारण की ऍसिडिटी हो राहिली. काल आहे ना मित्रांनो, कस्टमरला पिकअप करायसाठी मी जवळपास 3:30ला उठलो होतो, आवरून वगैरे करून रेडिसनला 4:30ला गेलो होतो. त्याच्यामुळे ना झोपच झाली नाही प्रॉपर. आणि झोप झाल्याच्या नंतर आहे ना, झोप नाही झाल्याच्या नंतर आहे ना, जरा जेवणाचं लॉच होऊन जातो, मिसमॅचिंग होती टायमिंगची, आणि मग ऍसिडिटी होती. तर मग ऍसिडिटी झाली. आज काय गोळी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. चला आधी मेडिकलवर जाऊ. जिमचे पैसे पे केले, जिमवाल्यांना माहित पण नाही. जिमला जायच्या अगोदर जिमचे पैसे. आज काय किती तारीख आहे आज? आज 15 ना 13. मला 24ला करायचे, माझे लांब आहे. जिमवाल्यांना माहित पण नाही. पैशावाल्याचे काम आहे हो. मी जिम झाल्याच्या नंतर म्हणजे 2-3 दिवसांनी करतो जिमची तारीख गेल्याच्या नंतर. हलकटवाणी पैशावाली बात आहे यार, गरीब माणसं आहे आम्ही. आमची बँक आहे बरं काही मित्रांनो. जावं लागले जावं नुसतं फोन फिरवायचा, बाकी काही नाही. काय काचाला फुटलं, ऍक्सिडेंट जोरात झालं. कुठं झाला ऍक्सिडेंट? होण्यावाली बात यार, होते रहेगी. मित्रांनो, माझ्या घरी नोटीस आली. कशाची आली? कुत्र्यांना जेवण दिल्याबद्दल. मित्रांनो, हा मित्तल पार्क मध्ये राहतो, याच्यासोबत काय सीन झाला, वकील राहतो वाटते, आणि त्यांनी ना नोटीस दिली याच्या फॅमिलीला, का की याची फॅमिली नाही का कुत्र्यांना जेवण देते म्हणून. अरे काय लोक यार, काय समजायला पाहिजे यार. म्हणजे मुख्य प्राण्याला जेवण देणं काय चुकीचं आहे का? कठीण काम आहे यार. आता असे लोक काही नोटीस पण दाखवतो. नोटीस पाठवलेली त्याला की कुत्र्याला जेवण चारायचं नाही. अरे काय मुख्य प्राणी ते, काय होतं खाऊ घातलं तर. बाई नोटीस 3-4 पानाची नोटीस पाठवली. आईला कठीण काम आहे का नाही यार. मुख्य प्राण्याला जेवण खाऊ घालणं सुद्धा चुकीचं आहे का भावांनो? आता तुम्ही सांगा. काय तर शिकेल माणूस, वकील माणसं वकील. अरे राहता असे काही लोक, जाऊ दे आजी, समजून घ्यायचं असतं. काही लोकांना नाही आवडत यार. काय निघलंय, अरे त्याचं लक्ष पण नाही ना ते, त्याला माहित पण नाही, त्याला माहिती नाही. मित्रांनो, आता आलोय मेडिकल वरती. अजय तू जाके गोली ला मेरे लिए अभी. तूच उठवलंय ना, आता तूच गोळी घेऊन ये. गोळी एवढे म्हटलं लागत, एवढी चिल्लर. अरे ती बॅग नको जाऊ, एका दिवशी याचा दरोडा पडेल बरं का. जिम वाले आपली व्हिडिओ पाहता. अरे काय 10 रुपयाची गोळी काय पाहतो, सुट्टे पाहतो ना रे. एकच घेऊन ये, याच्यात होऊन जाईल. 2 नको आमचे, वेस्टेज जाईल बिनकामी. 2 आणून ठेवून देतो ना. हा ठीक आहे, गाडीत ठेवता येईल, काय अडचण नाही. लागत राहतं ना. हा चल. ओमी ना काही नको का? ओमी घेऊ. ओमीच बरी आहे ना रे. ओमी काय ते विनू कशात वाटायचं कशात प्यायचं. गेलाय गोळ्या आणायला ऍसिडिटीच्या. ऍसिडिटी एवढी डेंजर होती काय. बघू शकता मित्रांनो, आज आता गोळी आणायला गेलेला आहे मेडिकल वरती. 24 तासाचं मेडिकल आहे. पहाटे चालू आहे. आता जवळपास 6 वाजून 43 मिनिटं झालेली आहेत. आणि आज आणतं आपल्याला ओमी नाना ओमी. पाहू दे, लगेच घेऊ काही. घेऊन टाक. देऊ का पाणी? मग पाणी दे ना. आता ओमी खातोय मित्रांनो. सकाळी गोळ्या खाऊन जिम मारतोय. आता जर ऍसिडिटी बरी झाली नाही तर बघा खाली जिमचे. चला आता गोळ्या वगैरे तर खाल्ल्या आपण. ओमी चोमी गोळी घेतली. आता मस्त ऍसिडिटी. मार्टिन कुठे थांबलाय? जिमच्या खाली मार्टिन वाट पावरायला. मार्टिनचा फोन आला आणि मी कट करून टाकला. तरी तो बिचारा जिमच्या खाली थांबलाय. चला आता त्याला घेऊन जिमला जाऊ आपण. जिम जवळ पोहोचलो मित्रांनो. आता गाडी लावली आम्ही. अजयला फ्लॅट रेंटनी पाहिजे वाटतं. तर बघू शकता समोर नाही का बोर्ड लावलेला आहे 1 BHK चा.
कारण की त्यांनी ना मित्तल पार्क मध्ये रेंटने घेतलेला फ्लॅट आहे. आणखी कुत्र्यांना जेवण दिलं म्हणून लय मोठा गुन्हा आहे. कुत्र्याला जेवण दिलं म्हणून मोठा गुन्हा असल्यामुळे तो फ्लॅट तो सोडतोय आता. त्याच्यामुळे आता दुसरीकडे तो घर घेतोय. आज जिम मध्ये जरा जास्त जनता आलेली दिसती बघा. हे आमच्या जिमच्या स्टुडंटच्या चपला. आपण इथे चप्पल काढायची आणि शूज हातामध्ये घ्यायची. चल. अरे स्क्रीनवर लावलं का जिम मध्ये? हा स्क्रीन लावला, टीव्ही लावला. कोणचा हा माहित लावला असेल सोनीचा टीव्ही रे. कोणाच्या घरात असेल तो फॅमिली. हॅलो. हो अरे सर गुड मॉर्निंग सर. हा कुठे आहे कॉक्रच? कुठे आहे तू? रॉक्रच. हा भाई हा ना का रॉक्रचचा भाऊ छोटा आहे कॉक्रच मित्रांनो. बघू शकता. आज जिमला एकदम सामसूम एकदम टकाटक. सर नमस्कार. हो मॅडम काय बनवताय? कॉफी बनवताय? सगळे सगळे कोणाला प्यायची कॉफी? नाही मॅडम कॉफी बनवताय बघू शकता तुम्ही. आमच्या जिम मध्ये चांगली सुविधा आहे सगळे सगळे मस्त. आणि हे आमचे जॉन सर सपाटे मारताय सकाळी सकाळी. वजन कमी होईल का माझं? नक्की. पण तुमचं लक्ष नाही ना माझ्याकडे. हे सर आहे ना कोणाला गाड करता बरं का जास्त माहिती आहे का स्वामीला. आमचा एक स्वामी आदर्श स्वामी त्याला ना परफेक्ट सगळा वर्कआउट करून घेता आणि माझ्याकडे लक्ष देत नाही. चुकीचं आहे सर हे फार चुकीचं आहे यार. मला वजन कमी करायचं आहे. आता सोशल मीडियावरती कसं भरपूर लोक मेसेज करतात तुम्ही ढेरी जास्त झाली ढेरी जास्त झाली. भाई मग आता ढेरी मदत कमी करायला सरांची मदत पाहिजे ना यार. थोडं समजायला पाहिजे सरांना. जाऊ द्या. आणि काय रे तू खाली थांबला तू बरं पळून गेला. काय झालं लाजावळी बरं का. त्याची बॉडी पूर्ण झाकून ठेवतो. ॲक्च्युअली याची खरंच बॉडी खूप चांगली आहे मित्रांनो. अरे कोणी जिम मध्ये सोन्याची साखळी घालून येतं का? 7 लाख बघू शकता मित्रांनो तुम्ही. अरे काय पटेल कोण आहे रे हा? जॉन सर म्हणत होते शांतता का बरं आहे. जॉन सरला माहित नाही आतंकवादी येणार येतील ते मशीनचे. मित्रांनो बघू शकता तुम्ही जिम मध्ये किती भारी गाणं लागलं. एकदम खतरनाक डायरेक्ट. काय विषय नाही. सकाळी सकाळी आकाचा हसू राहिला बघा. चायला ब्लॉगिंगला लोक हसता का बरं मला हे कळत नाही यार. गरिबांचं तुम्ही यार तू सबस्क्राईब केलं का माझ्या युट्यूब चॅनलला? नक्की. हां ठीक आहे काय अडचण नाही. मग तरी हसू राहिला मला लाज वाटते रे तुला? जर असे गाणे जिम मध्ये लागले तर खरंच हे पोरं जिम मारतील का? काय रे बॉडी बनवायची काय? तर मित्रांनो आपल्या मैत्रिणी आल्या आहेत दोघी निक्की आणि मंजिरी. तर हिला वजन कमी करायचं हिला वाढवायचं. तुला कमी करायचं काय व्यवस्थित आहे तू? नाही पोटपेट जरा पुढे आले कमी करायला. मला पण गायचं वजन वाढवायचं प्लीज प्लीज. काय प्लीज ते काय वजन कमी टाकलं वाढवायला येणार का? ही एडी पोर की बरं का प्लीज मित्रांनो. प्लीज याला सांगा नीट वर्कआउट करायला. आम्हाला पण वर्कआउट करून द्यायला. त्रास होतो तुला? फक्त बडबड करतो. फक्त बडबड करतो. वर्कआउट होत नाही याच्यामुळे. हो मित्रांनो लाजा वाटायला पाहिजे यांना आतापर्यंत कोणत्या व्हिडिओ मध्ये घेतलेल्या मला सांगा. पहिल्याच व्हिडिओ मध्ये घेतोय मी. त्याच्यात म्हणताय परेशान नको करू. नाही ठीक आहे, नाही निघा, चला. तुम्ही तुमचा वर्कआउट याचे करा. ब्लॉग तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा चांगली आणि जास्तीत जास्त फॉलो करा, सपोर्ट करा माझ्या मित्राला प्लीज. नक्की. ओके. पण तू सबस्क्राईब केलं माझ्या तिन्ही ठिकाणी हो फेसबुक इंस्टा केलं युट्यूब. मी. तू रे फेसबुकवर नाहीये मी. हे बघा. मी नाही केलं. लोकांना सांगता सबस्क्राईब करा जवळच्या मैत्रीला सांग ना. हा जाऊ द्या मित्रांनो अशा मैत्रिणी जाऊ द्या. आता काय बोलणार यांच्याबद्दल जाऊ द्या. याविषयी सोडून भावांना बेकार मैत्रिणी भाऊ माझ्या काय. तर मित्रांनो जिम आमची झालेली आहे. आता निघलोय घरच्या दिशेने. ॲसिडिटी होती म्हणून नाही का जास्त वर्कआउट नाही केला मित्रांनो. गोळी पण घेतली पण ॲसिडिटी अजून काही कमी होत नाही. बघू आता काय विषय काही नाही. चाललो आता घरच्या दिशेने. कामं धंदे बघावं लागतील. पैसा महत्त्वाचा आहे. नुसतं बॉडी बनवून काही उपयोग नाही. यांचं काय मागचे दोन ना पैशावाले एकदम चेन घालून देतो. आजू तागडा आहे. आता आजयला सोडलं आजयच्या घरी. चाललोय आता मी माझ्या घरी. जिम काय आज जास्त परफेक्ट नाही मारली. एकदम हळूहळू टाइमपास करून निघून चाललोय घरी. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आपलं यूट्यूबचं चॅनल आणि बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. धन्यवाद.